नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नाना आणि सुमित्रा देवदर्शनासाठी गेलेले असताना त्या संधीचा फायदा घेऊन ऐश्वर्या ती फाईल शोधण्यासाठी लगेच नानांच्या रूममध्ये येते आणि तेथे ती फाईल शोधत असते. कपाटामध्ये शोधते, कुठे ठेवली असेल फाईल. इकडे तिकडे बेड खाली वगैरे सर्वत्र रूममध्ये शोधत असते. यांनी फाईल नक्की कुठे ठेवली असेल असे डोक्याला हात लावून म्हणत असताना सारंग आतमध्ये येतो. तर लगेच सारंग ऐश्वर्याला बघून खूपच घाबरतो आणि परत ऐश्वर्याला बघून विचारतो की तुम्ही येथे काय करतात. तेव्हा ऐश्वर्याला नेमकं काय उत्तर द्यावे ते समजत नाही आणि ती तू म्हणजे मी नाना आणि आई येथे नाही म्हणून त्यांची रूम साफ करत होते. कारण लग्न झाल्यामुळे घरामध्ये सर्व पसारा इकडे तिकडे पसरलेला आहे. कारण लग्नामध्ये खूप घाई गडबड झाली त्यामुळे ते आवरत होते. तर सारंग इकडे तिकडे बघतो आणि अच्छा ते तर ठीक आहे, पण आता इतक्या रात्री तुम्ही पसारा आवरतात का. ऐश्वर्या मुद्दाम ती खुर्ची आहे ना ती साफ करत म्हणते की माझ्याकडून त्यांची सेवा होत नाही म्हणून आता ते नाही म्हणून मी आवरते, म्हणून हे सर्व मी करून टाकण्याचे ठरवले. तेव्हा सारंग म्हणतो की ढवळ्या शेजारी पोवळा बांधला वान नाही पण गुण लागला असे म्हणतो. तर ऐश्वर्या हसून मुद्दाम म्हणते ढवळ्या आणि म्हण म्हणजे काय आहे असे. तर सारंग म्हणतो की अहो ढवळ्या नाही तर ही म्हण आहे आणि कसे सोबतीमुळे गुण लागतो म्हणजे जानकी वहिनीच्या सहवासात राहून तिच्यातील गुण तुमच्यामध्ये यायला लागलेत असे मला म्हणायचे होते. आणि खरंच मला खूप छान वाटले, परंतु आत्ता तुम्ही ही रूम आवरू नका कारण आपल्याला वर जायचे. शर्वरी ताई आपली वाट बघते आणि दादा वहिनीला आपल्याला वर तर घेऊन जायचे आहे ना, मग चला लगेच आता. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की 1 मिनिट आणि तुम्ही हे ते नानांच्या रूममध्ये का आलात ते तर सांगितले नाही. तेव्हा सारंग तर डोक्याला हात लावतो आणि अरे देवा, जे करण्यासाठी आलो तेच विसरलो. आणि कसे की दादा वहिनीला मसाल्याचे दूध द्यायचे, मग त्यासाठी चांदीचा ग्लास लागतो आणि मग तो ग्लास येते आईच्या कपाटात असतो, तो नेण्यासाठी आलो. आणि सारंग कपाटातून तो ग्लास घेत असतो. तर ऐश्वर्याला खूप त्याची चीड आलेली असते आणि तो ऐश्वर्याला बाहेर घेऊन जातो. आणि त्यानंतर सारंग, ऐश्वर्या आणि शर्वरी ही ऋषिकेश आणि जानकीला बाहेर ओढून आणतात आणि त्यांची चेष्टा करत त्यांना रूममध्ये जाऊन बेस्ट ऑफ लक असे करतात आणि रूमचा दरवाजा बाहेरून लावून घेतात. तेव्हा ते तिघेजण खाली जायला निघतात. तर ऐश्वर्या विचारते की ते दोघे आत आहे, मग ओवी कुठे आहे. तर सारंग म्हणतो की ती बाहेर खेळते आणि ती आज आपल्या रूममध्ये आपल्या दोघांसोबत झोपणार आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय आपल्यासोबत. तर शर्वरी म्हणते की काय ग, दादाला चिडवत होता मग आता तुला ऑल द बेस्ट. तेव्हा सारंग म्हणतो की अगं शरुताई तसे काही नाही. तर शर्वरी म्हणते की तसे नाही म्हणजे बायकोचा पापड मोडला ना आता. तर ऐश्वर्या म्हणते की अहो शर्वरी तसे काही नाही, प्रॉब्लेम नाही आणि ओवीची मला काही अडचण सुद्धा नाही, पण लहान मुलांची सवय नाही ना. तर शर्वरी म्हणते की हो का, होईल सवय तर तुला होईल म्हणून ऐश्वर्याची ती गंमत उडवते. त्यानंतर इकडे जानकी खूप टेन्शन मध्ये असते आणि ती विचारच करत असते कारण तिने नाना आणि हिम्मत काकांचे जे बोलणे ऐकलेले असते त्या गोष्टीचे तिला खूप टेन्शन येते. तेव्हा ऋषिकेश तिच्याकडे पाहून विचारतो की अगं जानकी काय झाले, मगासपासून मी तुला बघतो की तू अशी शांत का, कसल्या टेन्शन मध्ये आहे, नक्की झाले तरी काय. तेव्हा जानकी म्हणते की अहो मला तुमच्याशी बोलायचे, तुम्ही बसा. जानकी बसायला लागते तर ऋषिकेश तिला हाताला धरून म्हणतो की 1 मिनिट आणि जे पापडाचे तुकडे असतात ते खाली पडलेले असतात. तर ऋषिकेश हातात धरून म्हणतो की शरू सुद्धा, आणि ते सर्व पापड गोळा करतात आणि यांनी नक्की अजून काहीतरी गोंधळ घालून ठेवलेला असेल. रूम मध्ये सर्वत्र चेक करत असतो आणि तेवढ्यात तेथे त्याला ते घड्याळ सापडते आणि हे बघ जानकी, ही शर्वरी आणि सारंग पण ना. तेव्हा लगेच जानकी म्हणते की ऋषिकेश मला तुमच्याशी बोलायचे. तर ऋषिकेश म्हणतो की आता बोल मग. आणि हे पहा मी तुम्हाला जे काही सांगणार आहे. आणि तेवढ्यात ओवी आतमध्ये येते आणि आई बाबा मला ऐश्वर्या आंटीच्या रूममध्ये झोप नाही लागत, मी आज तुमच्यासोबत तुमच्या रूममध्ये झोपू का असे विचारते. तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे झोप आणि ऋषिकेश तिला उचलून तू आमच्यामध्ये झोप असे बोलून बेडवर ठेवतो. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी मला सुद्धा ऐकायचे की तुला नेमकं कशाचे टेन्शन आहे म्हणून. आणि तेवढ्यात ऋषिकेश हा ओवीकडे जातो आणि ओवीला झोपवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा जानकी विचार करते आणि तिला नाना आणि हिम्मत काकांचे बोलणे आठवते की मी काय करू, ऋषिकेशला याबद्दल सांगू की नको. ऋषिकेश आणि ओवी झोपी जातात, परंतु जानकीला इतकी रात्र झाली तरी झोप लागत नसते. सारखे तेच विचार आणि तेच बोलणे तिच्या डोळ्यासमोर येत असते. जानकी ह्या अंगावरून त्या अंगावर विचार करत म्हणते की 1 मिनिट सुद्धा मला झोप लागत नाही, डोळ्यासमोर सारखे तेच फिरते. जानकी लगेच उठते आणि बाहेर निघून येते. तर ऋषिकेश हा ओवीच्या अंगावर हात टाकून तो जानकीला हात टाकणार असे म्हणजे त्याला वाटते. तर लगेच त्याला तेथे जानकीचा स्पर्श जाणवत नाही.
म्हणून लगेच उठतो आणि जानकी त्याला इथे दिसत नाही म्हणून तो जानकी मागे तिला पाहण्यासाठी बाहेर येतो। तर जानकी इकडे देवघरात येते, देवाचा दिवा लावते आणि देवाला हात जोडून म्हणते की कुठले धर्मसंकट आणले रे, काय खोटं काय खरं काहीच कळत नाही। मी कानांनी ऐकले आणि डोळ्यांनी सुद्धा बघितले, मग विश्वास ठेवायला तर जागाच नाही। इतके सर्व कळून सुद्धा मी दुर्लक्ष कसे करू? मग देवा मी तू सांग की काय करू ते। आणि हे सर्व मला जे कळले ते आईंना माहीत असेल का? आणि आईंचा चेहरा बघितला तरी मला त्रास होतो। नाना असे काही करतील याचे माझे मन मानायलाच तयार नाही, पण जे काही ऐकले आणि जे काही बघितले त्याच्याकडे मी दुर्लक्ष कसे करू? नाना का असे वागले असतील? का ते खोटं बोलले असतील? देवा हे सर्व काय आहे? कुठले वादळ माझ्या कुटुंबावर येते? आणि देवा आता तूच यातून मला मार्ग दाखव। आणि तेवढ्यात जानकीला शोधत ऋषिकेश त्या रूम मध्ये येतो आणि त्याच्या हातातून एक भांडे खाली पडते। तर जानकी खूप घाबरते आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसून त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही एऱ्याझाऱ्या मारत असते। तर सारंग तेथे झोपी गेलेला असतो आणि तो लगेच जागा होतो आणि ऐश्वर्याला बघून विचारतो की तुम्ही अजून झोपला नाहीत का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो अजून अलार्म कुठे वाजला? तर सारंगला हसू येते। सारंग म्हणतो की काय हो इतका अलार्म होण्याची वाट बघतात का? अलार्म होणार नाही हे मी तुम्हाला सांगतो। अहो 250 करोडचा बिझनेस असलेल्या माझा दादाचा आणि त्या माणसाला तुम्ही इतके मूर्ख समजतात? आणि माझा दादा खूप हुशार आहे, रूम मध्ये आल्यानंतरच त्याने ते घड्याळ शोधले असेल आणि अलार्म बंद केला असेल। मला तर आयडिया आवडलीच नव्हती, परंतु शर्वते ताई खूप उत्साहात होती म्हणून करून दे। आणि माझी जानकी वहिनी सुद्धा खूप हुशार आहे, त्या पापडांचा इतक्या वेळात तिने चुरा केला असेल। मी तुम्हाला सांगतो की तुमचे दोन्ही प्लॅन हे फसणार, हे मी लिहून देतो आणि हवं तर पैन सुद्धा लावा। म्हणून सारंगला खूप हसायला येते। तर ऐश्वर्या म्हणते की हो का, म्हणजे तुम्हाला माझ्यावर खूप हसायला येते? माझे सर्व प्रयत्न फसले, माझा प्लॅन फसला म्हणून तुम्हाला छान वाटले असेल। तेव्हा सारंग म्हणतो की नाही हो, त्याच्यासाठी मी नाही हसलो। तेव्हा ऐश्वर्या विचारते की म्हणजे तुम्ही तुमच्या दादा वहिनीवर इतके प्रेम करतात का? तेव्हा सारंग म्हणतो की हो, दादावर आणि वहिनीवर माझे खूप अगदी मनापासून प्रेम आहे, तुम्हाला मी कसे सांगू? आणि ऐश्वर्या हे पहा, जेव्हा मी लहान होतो आणि मला गणितच सोडवता येत नव्हते, मग ऋषिकेश दादा माझ्यासाठी स्वतःचा अभ्यास बाजूला ठेवायचा आणि माझा तो गणिताचा अभ्यास घ्यायचा, मला तो सर्व व्यवस्थित समजावून सांगायचा आणि मग नंतर जेवायचा। आणि फक्त माझ्याच बाबतीत नाही तर सौमित्र दादा, शर्वरी ताई यांच्या सर्वांच्या बाबतीत त्याने असेच केले। त्याने आम्हाला खरंच खूप प्रेमाने सांभाळले आणि मनापासून जपले सुद्धा, म्हणून दादावर माझे खूप प्रेम आहे। आणि फक्त प्रेम नाही, तेवढा आदर सुद्धा माझ्या मनात त्याच्याविषयी आहे। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो असलाच पाहिजे, त्यामुळे ठीक आहे आपण झोपूयात, अलार्म तर काही वाजणार नाही। तेव्हा सारंग म्हणतं की हो। तेव्हा ऐश्वर्या गुड नाईट म्हणते आणि सारंग तिला गुड नाईट करतो आणि झोपायला जातो। तर ऐश्वर्या मनात म्हणते की हे जे काही सर्व प्रेम आहे ना, एक दिवस ते नक्कीच वितळणार, जेव्हा कळेल की तो सावत्र आहे आणि ते कळण्याची वेळ अगदी उंबरठ्यावर आलेली आहे। त्यानंतर इकडे जानकी उठून उभी राहते आणि खूप घाबरते। तर ऋषिकेश तिला विचारतो की जानकी तू अशी उठून का आलीस, काय झाले आणि इथे देवाशी काय बोलते? जानकी म्हणते की कसे सांगू मी तुम्हाला? तर ऋषिकेश म्हणतो की काही असेल आणि कसेही वेडेवाकडे असेल तरी सुद्धा आत्ताच्या आत्ता ते मला सांग। जानकी आपले ठरलेले आहे की एकमेकांपासून आपण काही लपवायचे नाही, मग तू अशी का करतेस आणि अशी कोणती गोष्ट आहे की ती मला तू सांगू शकत नाही? तेव्हा जानकी रडतच ऋषिकेशचा हात धरते आणि मी नानांच्या खोली बाहेर होते आणि हिम्मत काका आणि नानांचे बोलणे मी ऐकले। पार्वती आणि माझे नाते कुणाला कळणार नाही हे आता ऋषिकेशला नानांचे बोलणे कसे सांगावे तेच तिला सुचत नाही। आणि नाना आणि हिम्मत काका यांचे सर्व काही बोलणे ती सर्व काही ऋषिकेशला सांगते आणि तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते। तेव्हा रडतच ती म्हणते की नानांच्या आयुष्यामध्ये आईच्या व्यतिरिक्त आयुष्यात त्यांच्या कुणीतरी दुसरी बाई आहे म्हणून माझा या गोष्टीवर विश्वास नाही, परंतु मी जे काही ऐकले ते तर मी दुर्लक्ष नाही करू शकत। नाना स्वतःहून असे म्हटले की त्या बाईंचं आणि त्यांचे काहीतरी नातं आहे म्हणून, जे कुणालाच कळता कामा नये। ते सर्व ऐकून ऋषिकेश विचारतो की त्या बाईचा आणि नानांचा काय संबंध असेल आणि ती बाई कोण असेल नानांची आणि आईच्या नकळत एवढी मोठी गोष्ट? त्यामुळे नाही जानकी, हे सर्व काय प्रकरण आहे ते आपल्याला शोधून काढावेच लागेल। म्हणून ऋषिकेश लगेच नानांच्या रूम मध्ये येतो। तर जानकी ऋषिकेशच्या मागे धावत येते आणि ऋषिकेश काय करता तुम्ही? आई आणि नानांच्या रूम मध्ये काय करतात? कुणी जर बघितले तर काय करणार? तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की तू म्हणालीस होती ना की नानांचा फोटो तो हिम्मत काकांच्या घरी त्या बाईसोबत बघितलेला होता, नक्की येथे कुठेतरी काहीतरी असेल आणि नाना
काय म्हटले होते आपण येथे सर्व शोधूयात आणि नाना काय म्हटले होते की त्यांचेही नातं कुणाला कळता कामा नये, त्यामुळे मग मी आता स्वस्त नाही बसू शकत, मला नक्की ते काय आहे ते शोधून काढावेच लागेल। आणि तेव्हा जानकी आणि ऋषिकेश दोघे मिळून रूममध्ये इकडे तिकडे ती फाईल शोधत असतात। तेवढ्यात ऋषिकेशचा हात त्या बॅगखाली कपाटावर जी फाईल लपवलेली असते ते फाईलला लागतो आणि तेवढ्यात ओवी धावत येते आणि आई बाबा मला झोप लागत नाही, तुम्ही येथे काय करतात। तोच लगेच ऋषिकेश त्या फाईलला लागलेला हात मागे घेतो आणि त्या दोघांच्या हाताला धरून तुम्ही चला पटकन, मला झोप लागत नाही असे म्हणत असते। तर जानकी म्हणते की अगं आमचे काम आहे, आम्ही करतो आणि येतो, तोपर्यंत तू जाऊन झोप। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ ओवी, आई म्हटली ना आमचे एक काम आहे ते झाले का आम्ही लगेच येतो। तेव्हा ओवी काही ऐकायला तयार नसते आणि ती त्यांच्या हाताला धरून तुम्ही पटकन चला असे म्हणत असते। तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की तू एक काम कर, ओवीला घेऊन जा। तेव्हा जानकी म्हणते की चल ओवी आपण झोपण्यासाठी जाऊया। तर ओवी ऐकायलाच तयार नसते आणि बाबा मला तुम्ही सुद्धा हवेत, खूप दिवस झाले मी तुमच्यासोबत नाही झोपले आणि चला पटकन चला म्हणून ती ऋषिकेशचा हात ओढत असते। तर ऋषिकेश जोराने तिच्यावर ओरडतो की ओवी एकदा सांगितले ना। तर ओवी खूप घाबरते आणि जानकी जवळ येते। तेव्हा जानकी ऋषिकेशला खुणावते आणि तेव्हा ऋषिकेश प्रेमाने ओवीला जवळ घेतो आणि सॉरी बोलून पुन्हा तो ओवीला जवळ घेतो आणि कान पकडून ओवीची माफी सुद्धा मागतो आणि चला आपण तिघे सुद्धा जाऊयात असे ओवीला म्हणतो। तेव्हा ओवी, जानकी आणि ऋषिकेश आपल्या रूममध्ये जात असतात आणि ऐश्वर्या त्या तिघांना पाहते। तेव्हा ऐश्वर्या मनात म्हणते की नक्की यांच्या वागण्यावरून असे आणि हालचालीवरून दिसत नाही की यांना ती फाईल मिळाली असेल म्हणून, परंतु पार्वतीबद्दल नक्की काहीतरी कळले आणि त्या बदल्यातील गोष्ट नक्की यांच्याकडूनच सर्वांच्या समोर येईल आणि तेच तर मला हवंय। आणि लगेच ऐश्वर्या बाळाभाऊंना फोन करते आणि तुम्हाला काय करायचे ते कळले असेलच म्हणून फोन ठेवते आणि आता सर्व काही मला कळले की आता ऋषिकेशच्या हातामध्ये उद्या अशी काहीतरी गोष्ट पडेल की त्याच्यामुळे त्याची कायमची झोपच मोडेल। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा ऋषिकेश विचारच करत त्या टेन्शनमध्येच असतो। जानकी त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि अहो चहा ठेवला असे म्हणते, परंतु ऋषिकेशचे लक्ष नसते। तर जानकी सांगते की चहा। तेव्हा ऋषिकेश तिला म्हणतो की जानकी नक्कीच काहीतरी गैरसमज होतो, काल रात्री आपण नानांची अख्खी रूम शोधून काढली पण ती फाईल आपल्याला कुठेच सापडली नाही, मग कोणत्या बेसिसवर आपण नानांना त्याबद्दल काही विचारायचे, काहीच कसे मला कळत नाही। तर जानकी म्हणते की हो मी त्यांचे बोलणे ऐकले, ते त्यांना कसे कळणार आणि मला काय वाटतं की माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल, मीच काहीतरी चुकीचे ऐकले असेल, तुम्ही प्लीज हे सर्व विसरून जा, कारण ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला फार त्रास होतो, ते सर्व तुम्ही डोक्यातून काढून टाका। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय मला त्रास होतो म्हणून हे सर्व मी डोक्यातून काढून टाकायचे का, विसरून जायचे का? जानकी तू हे काय बोलतेस, आणि तूच म्हटली होती की नानाच्या तोंडातून तू प्रत्यक्षात हे सर्व ऐकले होते। आणि जानकी ह्या सर्व गोष्टीच्या मुळाशी जाऊन जोपर्यंत सत्य काय आहे ते मी शोधून काढत नाही तोपर्यंत मी स्वस्त नाही बसणार। आणि ऋषिकेश बाहेर निघून जातो। तर जानकी विचार करते की हे सर्व सत्य जर सर्वांसमोर आले तर हे घर विस्कटून जाईल म्हणून जानकीला टेन्शन येते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये गुलाबदादा काहीतरी ऋषिकेशच्या नावाचे पार्सल आलेले असते आणि ते ऋषिकेशच्या हातात देतो। तेव्हा ऋषिकेश त्यामधील जे रिपोर्ट वाचत असतो। तर जानकी त्याच्यासाठी चहा घेऊन येते। तेव्हा ते सर्व वाचून तर जानकीच्या हातातील ती कप आणि बशी खाली पडते आणि जानकी लगेच ऋषिकेशच्या हातातून ते कागद घेते आणि तो वाचत असते। तर ऐश्वर्या चोरून हे सर्व लांबून बघत असते आणि अगदी खुश होत असते। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।